नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक खूप आनंदाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. कारण पीएम किसान सन्मान निधीचा 22वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. होय मित्रांनो, 13 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आसाममधील गुवाहाटी येथे या निधी वितरणाचा मुख्य कार्यक्रम होणार आहे आणि देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील तब्बल 91 लाखाहून अधिक शेतकरी या हप्त्यासाठी पात्र ठरले आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी आता या पैशांची आतुरतेने वाट पाहत आहेत. मित्रांनो, तुमच्या खात्यात 22वा हप्ता कधी आणि कसा जमा होणार, तसेच यादीत तुमचं नाव आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज शेतकरी बांधवांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी 13 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या निधीचे वितरण करण्यात येणार आहे. या निधी वितरणाचा मुख्य कार्यक्रम आसामची राजधानी गुवाहाटी येथे आयोजित करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांना थेट डीबीटी माध्यमातून 2000 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर राज्यातील तब्बल 91,18,831 शेतकरी या हप्त्यासाठी पात्र ठरले आहेत. यापूर्वी या योजनेचा 21वा हप्ता 19 नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. त्यानंतर जवळपास 4 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आता 22व्या हप्त्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक शेतकरी या पैशांची आतुरतेने वाट पाहत आहेत. विशेष म्हणजे यावेळी लाभार्थी शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ झालेली दिसत आहे. मागील हप्त्यात राज्यातील 90,41,241 शेतकरी पात्र होते. मात्र आता 91,18,831 शेतकरी पात्र ठरले असून सुमारे 1 लाखाहून अधिक शेतकऱ्यांची वाढ झाली आहे. जर जिल्हानिहाय आकडे पाहिले तर अहिल्यानगर जिल्हा या योजनेत सर्वात पुढे आहे. या जिल्ह्यातील 5,45,280 शेतकरी या हप्त्यासाठी पात्र ठरले आहेत. त्याखालोखाल सोलापूर जिल्ह्यातील 4,92,441, कोल्हापूर जिल्ह्यातील 4,64,869, सातारा जिल्ह्यातील 4,38,668 आणि पुणे जिल्ह्यातील 4,33,706 शेतकरी या योजनेचा लाभ घेणार आहेत. मित्रांनो, जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता मिळणार असेल तर काही महत्त्वाच्या गोष्टी तपासणे आवश्यक आहे. सर्वप्रथम ई-केवायसी पूर्ण असणे आवश्यक आहे. जर ई-केवायसी केले नसेल तर हप्ता अडकू शकतो. तसेच आधार लिंक आणि बँक खाते अपडेट असणे देखील गरजेचे आहे. तुम्ही घर बसल्या पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन बेनिफिशियरी स्टेटस तपासू शकता. त्यासाठी फक्त आधार नंबर किंवा मोबाईल नंबर टाकून माहिती मिळू शकते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच सरकारी योजना आणि शेतीविषयक अपडेटसाठी आपल्या संघर्ष योद्धा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.